तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत, सगळं मी धुवून साफ कुडके करून घेतलेले आहेत। मी हे चणे रात्रभर भिजवून 2 शिट्ट्या कुकरमध्ये लावून घेतलेल्या आहेत। त्यात मी हे मका घालून घेते। मका शिजवायला खूप टाइम लागतो। आणि हे सुरिंग आणि बीट, त्यात मी ही कोकमची सोला 4-5 घालते, कारण कोकमच्या सोलामुळे घशाला खाज येत नाही। थोडं असं शिजवून घेऊया, थोडं झाकण लावून आपण शिजवून घेऊया। आता आम्ही त्यात बाकीच्या भाज्या घालून घेऊया। थोडं मिक्स करून घेऊया। आता मी त्यात थोडं मीठ घालून घेते, कारण भाज्यांना मीठ पण चांगलं लागतं आणि भाज्यांना टेस्ट पण चांगली येते। थोडं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 1-5 मिनिट शिजवून देऊया। आता मी इकडे 1 नारळाचं खोबरं आणि थोडी कढीपत्ता थोडं गरम करून घेतलेलं आहे, ते आता आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे। त्यात 2 चमचे धने, सुकी कोथिंबीर घालूया, थोडी हळद, त्यात मी 1 चमचा लाल तिखट घालून घेते। आपल्याजवळ मिरच्या असेल तर आपण मिरच्या भाजून पण घालू शकतो। मी ही मिरच्या भाजून त्याची पावडर करून घेतली होती। थोडं पाणी घालून आपण बारीक करून घेऊया। तर बघा, भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत। तर आता आपण त्यात बारीक करून घेतलेला मसाला घालून घेऊया आणि थोडं पाणी घालूया। जेवढं आपल्याला दाट पातळ पाहिजे तसं आपण पाणी घालून घ्यायचं। तर 1 चमचा मीठ घालून घेऊया। आधीच आपण 1 चमचाभर मीठ असं भाज्यांना लावून घेतलेलं होतं। आता आपण त्यात चवीनुसार गूळ घालून घेऊया आणि 1 चमचा गरम मसाला घालून छान असं मिक्स करून घेऊया। थोडीशी तिरफळ घालून घेऊया, तिरफळ घातल्यावर छान असा फ्लेवर येतो। आणि आता मिक्स करून घेऊया। थोडा वेळ आता असंच शिजवून देऊया। तर बघा, खतखते आपलं तयार झालेलं आहे। तर खतखते रेडी झाल्यावर आपल्याला ते 1 तास असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे, कारण थंड झाल्यावर त्याची टेस्ट आणखी वाढते। तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर भेटू आपण पुढची रेसिपी घेऊन, तोपर्यंत खाऊन पिऊन मस्त रहा।